परभणी जिल्ह्यात झालेल्या 7 नगरपालिका निवडणुकीचे निकाल उद्या सकाळपासून सुरुवात होणार आहेत। एकूणच या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या दिसल्या, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीतील आणि महायुतीतील घटक पक्षच एकमेकांसमोर आव्हान उभा केलंय। एकूण या निवडणुकीचं चित्र कसं राहील याविषयी बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि परभणीतील नागरिक आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीनं उद्याचे निकाल पाहतायत तुम्ही? परभणी जिल्ह्यातल्या ज्या 7 नगरपालिका आहेत, या 7 नगरपालिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर चुरशीच्या या सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत। गंमत म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं एक सक्षमपणे लढत होईल, दोघं जण एकमेकाला टक्कर देतील असं अपेक्षित होतं। दुर्दैवानं महायुतीमध्ये सुद्धा आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा प्रचंड असं मतभेद समोर आलेले आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण गंगाखेडसारखं ठिकाण आहे, पूर्णेसारखं ठिकाण आहे की जिथं महायुती किंवा महाविकास आघाडी आकारायला येऊ शकलेली नाही। त्याच्यामुळे हे विलक्षण अशा परिस्थितीत या सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत। या स्थितीत सुद्धा भारतीय जनता पार्टी जे या जिल्ह्याला पहिल्यांदाच भाजपाच्या रूपानं पालकमंत्रीपद लाभले, त्यामुळं जिंतूर, सेलू आणि गंगाखेड या 3 नगरपालिका ज्या आहेत या पालकमंत्र्याच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या होत्या। जिंतूरमध्ये महायुतीतच लढत झाली, सेलूमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपाशी लढत झाली, पाथरीमध्ये चौरंगी लढत होती, परंतु तिथं मुख्य लढत ही जी झाली ही शिवसेना शिंदे गट वर्सेस काँग्रेस झालेली आहे। सोनपेठमध्ये शहर विकास आघाडी विरुद्ध अजित पवार गट अशी लढत झालेली आहे आणि गंगाखेडामध्ये चौरंगी पंचरंगी लढत होती। निकाल कसे राहतील? तर निकाल माझं असं मत आहे की पूर्णेमध्ये विशाल कदम यांचा जो शिवसेना जो शिंदे गट आहे त्यांचा उमेदवार विजयी होईल असं मला असं वाटतं। त्याच्यानंतर गंगाखेडामध्ये डॉक्टर मधुसूदन केंद्रे हे विजयी होतील असं माझं मत आहे। जिंतूरमध्ये आणि सेलूमध्ये निकालाबाबत उत्कंठता आहे, कारण तिथं अतिशय जोरदार अशी तुल्यबळ असं लढत झालेली आहे। तरीसुद्धा असं मला वाटतं की बोर्डीकर गट पालकमंत्री या भूमिकेतून दोन्ही जागा निवडून आणू शकतील असं माझा एक विश्वास आहे। पाथरीमध्ये मात्र बाबाजानी दुराणी यांची सत्ता अबाधित राहील असं माझं मत आहे। मानवत तालुक्यात जे आहे, मानवत शहरामध्ये अंकुश लाड आणि शिंदे गट यांच्यामध्ये शिंदे गटाचे अंकुश लाड, विटेकर गटाचे अंकुश लाड आणि भाजप यांच्यामध्ये जी काही हे झालेलं आहे लढत, तर त्याच्या एकंदरीमध्ये मला असं वाटतं की अंकुश लाड यांनी मानवत पालिकेवर चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। अंकुश लाड हे विजयी होतील असं माझं मत आहे। एकूणच या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुढे राहील की महायुती राहील? महाविकास आघाडी ही पुढे राहील। एकंदरीत राजकीय वातावरण पाहिलं तर अनेकांनी त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून विशेषतः अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यातल्या काही नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती आणि त्या प्रतिष्ठेपोटी अनेकांनी अनेक तऱ्हेनं या विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा जिंतूर मतदारसंघामध्ये लागलेली आहे। पालकमंत्र्यांची जिंतूरमध्ये जरी प्रतिष्ठा लागली असेल, पण तिथं अजितदादा पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे आहेत आणि त्यांनीही ही प्रतिष्ठेची जागा केल्याने त्यांचं वातावरण आणि एकंदरीत पालकमंत्र्याच्या नाराजी संदर्भात ती निवडणूक विजय भांबळेच्या नेतृत्वाखाली जी लढली तिथं ते यशस्वी होतील असं माझं मत आहे। सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही ही निवडणूक पाहिली आहे, काय वाटतं कशा पद्धतीनं महाविकास आघाडी आणि महायुतीनं ही निवडणूक लढली आणि कोण वरचढ ठरल? तर बघा, ह्याच्यामध्ये दोन्ही ज्या महाआघाडी आणि महाविकास आघाडी ह्या दोन्हीनं जे प्रबल्य लावलेलं आहे ते एकंदरीत पाहता आपण बघा गेलं, मी आम नागरिकांमधून हाच विचार करेल की यांनी फक्त पैशाहून हा जे काही इलेक्शन त्यांनी केलं तिथे फक्त पैशावर केलेलं आहे। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं काय माहिती आहे का, मी मोठा की तू मोठा ह्याच्यावर कोणी नाही चाललेलं। मी पैसे किती देतो आणि ते पैसे किती देतात ह्या गोष्टीवर पूर्ण मतदान झालेलं आहे। आज मी स्वतः पाथरीमध्ये जाऊन बघितलेलं आहे, 10,000 रुपयानं एक मतदान दिलेलं आहे, कुठे 15,000 मतदान दिलेलं आहे। पैशाचं जर कॅल्क्युलेशन मांडलं तर कोण पुढे राहील असं वाटतं? मग आता पैशाचं मतदान विचार केला तर महायुतीच राहील, कारण की मी पण सगळ्यात त्यांनी प्राणपणाला लावून इलेक्शन लढलेलं आहे। हे सर्व मुद्दे तर आहेतच, परंतु एकूण राजकीय वाटचाल जर जिल्ह्याची पाहिली आणि आत्ताचं जी निवडणूक झाली, काय वाटतं कशा पद्धतीनं कोण वरचे सोर आहे?
अबाधित ठेवलं. आपल्या परभणी जिल्ह्याच्या नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत या पूर्णपणे पहिल्यांदा तर ह्या स्थानिक जे मुद्दे आहेत त्या त्या नगराचे त्या शहराचे त्याच्यावर ह्या सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत. आणि जे काही स्थानिक वातावरण आहे तिथलं किंवा विरोध आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला असे काही जे उमेदवार आहेत, पक्षाविरोधीचे जे उमेदवार आहेत यांच्यावर तुल्यबळावरच ही निवडणूक हे काही जे काही जिंकणार आहेत. आणि मला असं वाटतं की बहुतेक मिश्र प्रकारचा निकाल उद्या लागेल असं एक मला वाटतंय. परभणी जिल्ह्याला कितीतरी वर्षानंतर पालकमंत्रीपद भेटलंय. पालकमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती, परंतु त्याच वेळेस महायुतीमधील घटक पक्षच त्यांच्या विरोधामध्ये दिसले. नक्कीच काही ठिकाणी अशा प्रकारचं सुद्धा झालेलं आहे की त्याचे घटक पक्षसुद्धा त्यांच्या विरोधामध्ये झालेले आहेत. कारण की त्यांच्या एकमेकांमध्ये जो विश्वासाचं जे वातावरण आहे ते तुटलेलं सरळ दिसत आहे या ठिकाणी. आणि त्यामुळं नाही का हे वेगवेगळे पडलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना नक्कीच त्याचा तोटा हा महायुतीला 100% भारतीय जनता पार्टीला नक्कीच बसणार आहे. काय सांगताल, कशा पद्धतीने या निवडणुकीत पाहतात आणि तुम्ही वर्चस्व कोणाच राहील जिल्ह्यावर? जिल्ह्यावर वर्चस्व राहणं हे आज देव जरी खाली आला तर सांगू शकणार नाही की कोणाची सीट कुठे लागेल आणि कोणाचं नेतृत्व पुढे येईल. कारण की आम्ही निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष खालच्या पातळीवर काही गोष्टी पाहिल्यात. जेव्हा पॅनल केला जातो तो प्रत्येकजण म्हणजे जे शेवटच्या दिवसापर्यंत सोबत प्रचार केला आहे आणि तो प्रत्येकजण रात्री सांगत होता की माझं तेवढं बघ, बाकीचं मला सांगू नको. कारण की ही परभणीमध्ये झालेली ही निवडणूक आज पहिल्यांदा वैयक्तिक पातळीवर झालेली आहे. पक्ष निष्ठा, तुमचे विकासाचे मुद्दे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही कशी पाहतात ही निवडणूक, कोणाचं वर्चस्व राहील यामध्ये? आता तर घडीला असं दिसतंय की महाविकास आघाडी हे वर्चस्व सिद्ध करेल, परंतु त्यांच्यामध्ये देखील गडबाजी होती, जी गडबाजी महायुतीमध्ये पण होती. आणि झालं असं की अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये लढले, म्हणून फार असं काही सांगणं शक्य नाही की कोण सत्तेत येईल किंवा कोणाचं वर्चस्व राहील. 7 नगरपालिकांचं जर वर्गीकरण करायचं ठरलं पक्षवाईज तर कशा पद्धतीने वर्गीकरण करायला, आकडेवारी काय राहील तुमची? 7 पैकी महाविकास आघाडीकडे जवळपास 5 जातील असा आमचा अंदाज आहे आणि 2 जे आहेत ह्या युतीकडे राहतील. युतीकडे जातील अशा ज्या नगरपालिका वाटतात त्या कोणत्या? आता प्रामुख्यानं सांगता येईल की पूर्ण युतीकडे जाईल अशी शक्यता आहे. आणि मानवतची एक परिस्थिती आहे, परंतु काय होते तिथं शेवटच्या टप्प्यातलं जे मतदान झालं आहे ते फार म्हणजे लक्ष्मी स्तरावर झाले. म्हणून काय ज्यांनी 4 जणांकडून पैसे घेतले ते शेवटी मतदान करणार कोणाकडे हे देखील सांगणं अवघड झाले. विकासाच्या मुद्द्यावर आपण सांगू शकतो की कोण कोणाला मतदान करणार, पण पैसे घेणारे जेव्हा आकडेच बोलले जाऊ लागले 15,000, 18,000, 20,000. आता पुण्यामध्ये आम्ही पाहिलं एका वार्डामध्ये शेवटचा आकडा 12,000पर्यंत गेला होता. एकूणच ही जी काही निवडणूक पार पडलेली आहे यावरून सध्या तरी अंदाजा लावता येत नाही असं राजकीय विश्लेषक सांगतायत, पत्रकार सांगतायत. त्यातही जिल्ह्यातील एकूण 7 नगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी आपला वर्चस्व कायम ठेवेल असं बोललं जात आहे. परंतु खरे निकाल काय आहेत ते उद्याच कळेल. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी.